14 जानेवारी 2026ला आपल्याकडे मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत असते. मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करणे खूप महत्त्वाचे असते. तर हे सुगड पूजन आपल्याला पुण्यकाळामध्ये करायचं आहे. तर सुगड पूजन कसं करावं, त्याचबरोबर ज्या घरामध्ये सवाष्ण स्त्रिया ह्या गेलेल्या असतात त्यांना देखील या दिवशी जेवू घातलं जातं. तर एकादशी असल्यामुळे त्यांना जेवू घालण्यासाठी कोणते पदार्थ वापरावेत तेच या व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी पूर्ण साजशृंगार करून सौभाग्यवती स्त्रिया सुगड पूजन करत असतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, घर आणि घराबाहेरील परिसर स्वच्छ करावा, दाराच्या बाहेर छान अशी रांगोळी काढावी, घरातील देवांची पूजा करून घ्यावी. या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून तीळ टाकून मगच आंघोळ करावी, कारण संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाला विशेष महत्त्व दिले जाते. तर त्यानंतर सुगड पूजन कसं करावं, तर सुगड पूजन हे आपल्याला पुण्यकाळामध्ये करायचं आहे. त्यासाठी एका पाटावरती आपल्याला नवीन कोरं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी कुठल्याही कार्याची सुरुवात करताना दिवा लावून घ्यायचा. दिवा लावून झाल्यानंतर पाटावरती वस्त्र अंथरून घ्यायचं. त्यावरती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही 5 बोळकी आपल्याला ठेवायची आहे. त्यासाठी आपल्याला सर्व बोळक्यांना हळद कुंकू लावून 5 रेषा ओढून घ्यायच्या आहे. त्यानंतर जो ववसा आपण करून ठेवलेला असतो तो प्रत्येकी ववसा आपल्याला या बोळक्यांमध्ये भरायचा असतो. तर यामध्ये ऊस, हरभरा, भुईमुगाच्या शेंगा, गव्हाची ओंबी आणि गाजर आणि बोरं अशा पद्धतीने हा ववसा यामध्ये टाकला जातो. त्याचबरोबर ज्या काही भाज्या म्हणजे वाटाणा असेल किंवा इतर काही भाज्या असेल तर त्यांचासुद्धा ववसा आपल्याला यामध्ये टाकायचा असतो. यामध्ये जितका मावेल तितका ववसा आपल्याला भरायचा असतो आणि असे सरळ रेषेमध्ये ठेवून आपल्याला हळदी कुंकू लावून दिवा लावून एक फूल अर्पण करून आपल्याला त्यांची मनोभावे पूजा करायची असते. अशा पद्धतीने मांडणी करून झाल्यानंतर काही ठिकाणी हा ववसा झाकून ठेवला जातो, तर काही ठिकाणी हा ववसा असाच ठेवला जातो. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला घरामध्ये काही सवाष्ण स्त्रियांना बोलवायचं आहे आणि त्यांच्याकडून ह्या ववसाची देवाणघेवाण करायची आहे. यामध्ये जे 2 ववसे असतात ते 2 ववसे आपल्याला कोणालाच द्यायची नाही. फक्त 3 ववसा जे असतात ते आपल्याला बाहेर दान करायचे आहे. तर त्यामधला जो 1 नंबरचा ववसा असतो तो आपल्या घरातल्या कुलदेवीचा असतो, म्हणून तो आपल्याला आवर्जून आपल्या घरातली जी कुलदेवी असते त्या कुलदेवीला ववसा करायचा आहे. किंवा काही ठिकाणी विठ्ठल रुक्माईला सुद्धा हा ववसा केला जातो. त्यानंतर जो दुसरा ववसा आहे तो आपल्याला आपल्या घरातली जी तुळशी माता असते त्या तुळशीला अर्पण करायचं आहे. आणि जे बाकीचे 3 ववसे असतात ते तुमच्या घराबाहेरील किंवा घरातील इतर सौभाग्यवती स्त्रिया असतात त्यांना तुम्हाला द्यायचं आहे. ववसा देताना आपल्याला एक म्हणायचं असतं, ववसा देण्यासाठी सगळ्यात आधी सौभाग्यवती स्त्रियांना घरी बोलवावं, त्यांना हळदी कुंकू लावावं, दोघींनी जमिनीवरती समोरासमोर बसावं आणि ओटीमध्ये ववसा द्यावा. ववसा देताना म्हणावं, सीतेचा ववसा आला नगरात घ्या पदरात, सीतेचा ववसा जन्मोजन्मी ववसा, असं म्हणून आपल्याला हळदी कुंकू लावून त्या स्त्रीच्या पदरामध्ये आपली जी बोळकी असतात त्यातील जे सर्व सामान असतं ते द्यायचं असतं आणि तिला नमस्कार देखील करायचा असतो. अशा पद्धतीने आपल्याला 3 स्त्रियांना हा ववसा द्यायचा आहे. जर तुमच्याकडे स्त्रिया उपलब्ध झाल्या तर खूप छान, जर नाही झाल्या तर ही बोळकी तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा ठेवू शकता. हे सुगड पूजन काही स्त्रिया घरामध्ये करतात आणि ज्यांना शक्य होत असेल ना तर काही स्त्रिया देवीच्या मंदिरात किंवा विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन सुद्धा ववसाची देवाणघेवाण करत असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सुगड पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न येतो की यावर्षी एकादशी आलेली आहे मकर संक्रांतीला, तर जेवणामध्ये स्वयंपाक काय करावा. तर असं म्हटलं गेलेलं आहे की एकादशी ही महिन्यातून एकदा येत असते आणि मकर संक्रांत ही वर्षातून एकदाच येत असते. आणि या दिवशी ज्या घरातल्या सवाष्ण स्त्रिया वारलेल्या असतात त्यांना प्रामुख्यानं सगळ्यात आधी जेवू घातलं जातं. एखादी सवाष्ण स्त्रीला बोलवून त्या स्त्रीला जेवू घातलं जातं. त्यायोगे असं मानलं जातं की ज्या आपल्या घरातली सवाष्ण स्त्री गेलेली आहे तिला ते जेवण भेटत असतं. तर या दिवशी आवर्जून आपल्याला जेवणामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. जरी त्या स्त्रीला एकादशीचं व्रत असलं तरी देखील या दिवशी आवर्जून पुरणपोळीचा स्वयंपाक करूनच त्या सवाष्ण स्त्रीला तुम्हाला जेवू घालायचं आहे. ही सर्व माहिती ब्राह्मणांना विचारून मी दिलेली आहे, तेव्हा तुम्ही ती करू शकता. पण तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तुम्ही तसं करा. पण या दिवशी आवर्जून पुरणपोळीचा स्वयंपाक करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत
आपल्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू असतो. कारण हळदी कुंकवामध्ये आपण ज्याही वस्तूंचं दान करतो त्या वस्तूंचं अत्यंत चांगलं असं पुण्यफळ आपल्याला भेटत असतं. म्हणून यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जेवढं होईल तेवढं दानधर्म करण्याला या महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे. या 15 दिवसांमध्ये खूप महत्त्व आहे. तर मकर संक्रांतीचं औचित्य साधून आपल्याला जसं जमेल तसं काही दान करण्याला खूप महत्त्व आहे. प्रामुख्याने सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्याचे अलंकार दान करत असतात, जेणेकरून जितकं आपण दान करतो तितक्या जास्त पटीनं ते आपल्याला भेटत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.